Okay, let's open our Bibles to Book of Acts, chapter 3. आणि प्रेषितांची कृत्याचा तिसरा अध्याय. Book of Acts, chapter 3, verse 1 to 10. प्रेषितांची कृत्याचा तिसरा अध्याय 1 ते 10 आपण वाचणार आहे. Yeah, let's read. आपण ती वाचूया. Let's read in Marathi. आपण ती मराठीमध्ये वाचणार आहे. तुमच्यापैकी कोणीतरी वाचा. प्रेषितांची कृत्ये तिसरा अध्याय 1 ते 10. Marathi, Hindi. 1 ते 10. लंगड्या भिकाऱ्याला बरे करणे. पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्याजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उठून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजावर फिरत असे. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्याच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्यांनी त्याच्याकडे लक्ष घालले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासोरे येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्यांनी त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्याची पावले व घोटे यात पुष्कळ बळ आली. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्याच्यासमोर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजावर बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले. तेव्हा त्याच्या बाबतीत जे म्हणून आले त्यावरून त्यांना फार आश्चर्य व विस्मय वाटला. Amen. Hallelujah. आमेन. Praise the Lord. This is a very powerful and beautiful scripture. आणि हा जो अध्याय आहे तो खूप सामर्थ्यशाली आणि खूप सुंदर असं वचन आहे. When I was reading and meditating, I was so excited. आणि ज्यावेळेस मी हे वाचन करत होतो आणि त्यावेळेस मनन करत होतो, मी खूप उत्तेजित होतो. Let me just explain in few minutes what happened there. आणि त्या ठिकाणी काय घडले मी थोड्या क्षणामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. There is a temple, the temple of Jehovah. आणि यहोवाचं एक मंदिर त्या ठिकाणी आहे. This took place in Jerusalem. आणि हे जे घटना आहे ती यरुशलेम मध्ये घडलेली आहे. And there was a beggar in the city. आणि त्या शहरामध्ये एक भिकारी होता. He can't walk. He was lame by birth. आणि तो जन्मापासून पांगळा होता. And every day his family members or somebody, they used to carry him and drop him at the door of the temple. The door is called Beautiful. आणि त्या मंदिराचा जो दरवाजा आहे त्या दरवाजाचं नाव सुंदर असा दरवाजा होता. आणि त्या दरवाजाजवळ त्याचे नातेवाईक किंवा त्याचे घरचे लोक, कुटुंबातील लोक त्या भिकाऱ्याला घेऊन यायचे आणि त्या दरवाजापाशी भीक मागण्यासाठी त्याला बसवायचे. So he had a fixed place. आणि त्यासाठी एक ठराविक असं नेमणूक केलेली अशी जागा He होती. used to sit there तो दररोज त्या ठिकाणी बसायचा. all day. पूर्ण दिवस He was begging. तो भीक मागायचा. That was his daily routine. आणि हे त्याचं दररोजचं जीवनशैली होता. Hallelujah. हालेलुया. And then we see that this man, I don't know whether he asked God, because he was just sitting at the temple gate. आणि माहित नाही त्यानं देवाला काही विचारलं असेल की नाही काय, कारण तो नेहमी त्या मंदिराच्या दाराजवळ बसायचा. And he may be asking God, give me money. तो असं प्रार्थना करत असेल की प्रभू मला इने पैसे दे. He may be asking God that God, today I should get more people should give me alms. तो कदाचित असे इने प्रार्थना करत असेल की अनेक लोक मला इने भीक देऊ दे आज. He may be even asking God, today I want to take more money to home. तो असं देखील प्रार्थना करत असेल की आज मला इने खूप पैसा घेऊन जायचा आहे घरी. That was his routine. आणि हे त्याचं दररोजचं काम होतं. Sit there, तिथं बसायचं. ask money, ask silver and gold, or that is the money in those days. आणि त्या काळामध्ये सोनं चांदीचे नाणे होते ते भीक मागायचे त्यांनी. And then even pray to God. आणि देवाजवळ प्रार्थना देखील करायचं. So surprising. आणि किती आश्चर्याची गोष्ट आहे. He never asked God, I think, to give him legs. त्यानं अशी कधीच प्रार्थना केली नसेल की प्रभू मला इने चालण्यासाठी पाय दे. I don't know how was his mindset. आणि त्याची मनाची विचार कसं होते हे आम्हाला माहिती नाहीये. I think that he was asking money from God. आणि असं विचार करा की तो देवाजवळ पैशाची प्रार्थना करत होता. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. You know, we go to the church. आपण चर्चला येतो. What do we ask from आणि God? आपण देवाकडून काय प्रार्थना करतो. What do we ask? आपण काय मागतो.
Like this beggar, we ask for the earthly things. त्या भिकारीप्रमाणे आपण जगी गोष्टीची प्रार्थना करतो का? I'm not telling that asking for money or for some other things is wrong. मी असं म्हणत नाही की पैसे मागणं किंवा दुसऱ्या गोष्टी काय मागणं ही चुकीचं आहे. But this fellow, this beggar, पण हा जो भिकारी होता, whole of his life, संपूर्ण जीवनामध्ये he was like beggar before God and he was a beggar for the people. तो देवासमोर एक भिकारी होता आणि लोकांसमोर सुद्धा तो भिकारीच राहिला. He was just asking for this and that. तो फक्त या आणि त्या गोष्टी मागत होता. And he was just lying there. तो तिथंच पडून राहायचा. And one day, आणि मग एक दिवस Peter and John, they started walking on the same road. आणि त्याच रस्त्यावरनं पेत्र आणि योहान चालत जात होते. This is something interesting. आणि ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. And Peter and John, as they were passing by him, आणि जसं पेत्र आणि योहान त्याच्या जवळून जात होते, he asked त्या some money. त्या भिकाऱ्यानं पुन्हा त्यांच्याकडनं एक काहीतरी मागितला. And then आणि मग Peter said, पेत्र म्हणाला, silver and gold have I none. सोनं चांदी माझ्या जवळ नाही आहे, What I have I give. पण जे माझ्या जवळ आहे ते मी तुला देतो. And he said, in the name of Jesus, आणि तो म्हणाला, येशूच्या नावामध्ये rise up and walk. उठ आणि चालू लाग. They helped him to stand up. आणि त्याला उभारण्यासाठी त्याला सहाय्य करतात. And suddenly, आणि अचानक रीतीने he started jumping. तो उड्या मारायला लागला. He was lame by birth. आणि जन्मापासून तो पांगळा आहे. And on that day, आणि त्या दिवशी God changed his life. परमेश्वराने त्याचे जीवन बदललेलं आहे. And he started walking. तो चालू लागलेला आहे. He started walking into the temple. आणि त्या मंदिरामध्ये तो चालत गेलेला आहे. Hallelujah. हालेलुया. That may be his desire ही त्याची इच्छा असेल to enter into the temple, त्या मंदिरामध्ये प्रवेश करायचं, to go and worship God. तिथं जाऊन देवाची आराधना करणे. And all these years he couldn't do that. आणि या संपूर्ण वर्षामध्ये तो काही करू शकत नव्हता. But now पण आता he is doing the same thing. तो त्याच गोष्टी करत आहे. He entered into the temple, तो त्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे started worshiping आणि God. देवाची आराधना करायला लागलेला आहे. This is the story here. आणि ही गोष्ट आहे. This is the story. आणि ही वचनातली ही गोष्ट आहे. What will we learn? आणि या गोष्टीद्वारे आम्ही काय शिकत आहे? We can learn something from this beggar and we can learn some things from the Peter and John. आणि या भिकारीकडून आपण काहीतरी शिकू शकतो आणि पेत्र योहानकडून सुद्धा आपण काहीतरी शिकू शकतो. So what do we learn from this beggar? मग या भिकारीकडून आपण काय शिकत आहे? We can think about his mind setup. आता जे आपण मनाची विचार आपण नाही त्याच्याबद्दल आपण विचार करू शकतो. He thought, त्यानं असं विचार केला, this is my place. आणि ही माझी जागा आहे, I have to sit here. मला इथंच बसायचं आहे. He might have fought with some other beggar who came and sat there in his place. आणि त्या जागेवर दुसरा कोण भिकारी येऊन बसलेला असेल, त्याच्याबरोबर सुद्धा त्यानं भांडण केलं असेल. Hey, this is my place, you don't sit here. तो म्हणला असं, ही माझी जागा आहे, तू या जागेवर बसायचं नाही. This happened in his life many times, I think. असा विचार करा, ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या जीवनामध्ये घडल्या असेल. And he had only one mind setup, that beg for money from the people. आणि त्याच्या मनामध्ये एकच विचार होता की नाही, लोकांकडनं भीक मागायचा आहे पैशाबद्दल. That was his mind setup. आणि ही त्याची मनाची विचार होते. And in the evening, आणि संध्याकाळच्या वेळामध्ये okay, morning he would have been praying to God, God give me more money today. आणि सकाळच्या वेळेस तो प्रार्थना करत असेल की परमेश्वरा, आज मला जास्त अधिक पैसे तू दे. And evening, आणि संध्याकाळी before going to the house, घरी जायच्या पूर्वी he would have thanking God. तो देवाला धन्यवाद देत असेल. God, thank you for this money. परमेश्वरा, या पैशाबद्दल तुला धन्यवाद. Today I got more. आज मला अधिक मिळालेला आहे. Thank you, Jesus. थँक्यू जीसस. Sorry, he didn't know Jesus माफ करा, त्याला येशू माहित नव्हतं, because he know only Jehovah. कारण त्याला फक्त यहोवा माहिती होतं. He said, thank you, Jehovah. तो यहोवाला धन्यवाद केला And he went home. आणि तो घरी गेला. That had been happening for many years. आणि बऱ्याच वर्षासाठी या गोष्टी घडत आलेली आहे. And आणि मग Peter and John, पेत्र आणि योहान, this is not the first time they are looking at him. हे पहिल्यांदाच त्याला पाहत आहेत असं नाहीये. Why? का? Because they used to go to the temple. कारण ते लोक मंदिरामध्ये जात होते. Before they met Jesus, आणि येशूला भेटायच्या पूर्वी, even at that time also, Peter and John were going to the same temple. त्या वेळामध्ये सुद्धा की नाही, योहान आणि जो पेत्र आहे त्याच मंदिरामध्ये जात होते. They might have seen him many times. आणि त्या दरवाजापेशी त्याला किती वेळा तर बघितले असतील. 3.5 year ago, आणि 3.5 वर्षापूर्वी, before they met Jesus, येशूला भेटायच्या पूर्वी and after the resurrection of Jesus, आणि येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर 3.5 year,
आणि 3.5 वर्ष. And before that and even that 3 years also they might have seen him. आणि त्या 3.5 वर्षापूर्वी आणि या 3.5 वर्षामध्ये सुद्धा त्या भिकारीला पाहिले असतील. They might have given him some gold and money in the past. आणि भूतकाळामध्ये त्याला येणे काय सोनं चांदी दिले असतील त्याला. But now, पण आता again, पुन्हा they are walking on the same street. त्याच रस्त्यावरून त्यांनी जात आहेत. Same people, तेच लोक, same temple, तेच मंदिर same beggar. आणि तोच भिकारी Everything is happening same. आणि सगळ्या जे गोष्टी आहेत तोच गोष्टी घडत आहेत. Everything is happening same. आणि त्याच गोष्टी पुन्हा घडत आहेत. And now, आणि मग आता there is one difference. एक फरक त्यामध्ये दिसून आलेला आहे. Peter and John were not only two people there. पेत्र आणि योहान फक्त दोघ जण असे होते असं नाहीये. Now they were filled with the Holy Spirit. आता त्यांनी पवित्र आत्माने भरलेले लोक होते. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. They were filled with the Holy ते Spirit. पवित्र आत्माच्या सामर्थ्याने भरलेले लोक In होते. Acts chapter 2, we saw that one. आणि प्रेषितांच्या कृत्य 2 अध्यायामध्ये ती गोष्ट आम्ही पाहिलेली आहे. Holy Spirit came upon them. पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरून आलेला आहे. And now they are different people. आणि Now. आता हे लोक वेगळे लोक झालेले आहेत. Everything is same. सर्व गोष्टी तेच आहेत. Okay, same temple, same people, same city, everything is आणि same. तोच शहर आहे, तोच मंदिर आहे, तीच लोक आहेत. And now they are walking. आणि आता ते चालत जात आहेत. Again the same beggar. आणि पुन्हा तोच भिकारी त्यांना दिसत आहे. He asked them, आणि तो त्यांना विचारत आहे, give me something. मला काहीतरी दे. Then आणि मग Peter looked at him. पेत्र त्याच्याकडे पाहत आहे. Peter, this time he didn't give any money. आणि पेत्र यावेळेस त्याला काहीच पैसे दिले नाहीये. Why? का? He had no money. कारण त्याच्याजवळ पैसे नव्हते. He had no money, he didn't give. त्याच्याजवळ पैसे नव्हते म्हणून त्याने दिलेलं नाहीये. God also didn't give him money, I think, to Peter. परमेश्वर सुद्धा त्याला पैसे दिले नसतील. If God gave him money, he would have given him. जर परमेश्वरानं जर त्याला पैसे दिले असतं तर तेच पैसे त्या भिकारीला दिले असते. Because he used to give. कारण तो देत होता. This time he had no money. आणि यावेळेस त्याच्याजवळ पैसा नव्हता. Not only that, एवढंच नव्हे, एवढंच नव्हे, Peter's thinking has changed. पेत्राची विचारसरणी सुद्धा बदललेली आहे. Hallelujah. हालेलुया. Every time when he passed by, he was having money, or he might not had money, but this time he has something different. आणि प्रत्येक वेळेस त्या भिकाऱ्याजवळ जात असताना त्याच्यावर पैसा असायचा किंवा नसायचं हे आम्हाला माहिती नाही, पण यावेळेस त्याच्याजवळ काहीतरी सामर्थ्यशाली त्याच्याजवळ होतं. When Peter and John looked at him, त्यावेळेस पेत्र आणि योहान त्या भिकारीला पाहिलं, they didn't say like this. ते असे बोलले नाहीत. This fellow is sitting for many years. हा भिकारी बऱ्याच वर्षापासून बसलेला आहे. We don't know whether he will walk or not. आम्हाला माहिती नाही चालणार की नाही. He is in this condition for many years. आणि ह्या परिस्थितीमध्ये बऱ्याच वर्षापासून आहे. He is just lying there. तो फक्त पडून आहे त्या ठिकाणी. So what to do? मग आता काय करायचं? Okay, they might have said, okay, Baba, I don't have money, we will go. तिने म्हणले असतील माझ्या आता जवळ पैसे नाहीत आणि ते निघून गेले असते. Their mindset has changed. त्यांची विचारसरणी बदललेली आहे. What happened? त्या ठिकाणी काय घडलेलं आहे? Around 3.5 years, 3.5 वर्ष they walked with Jesus. येशू बरोबर चाललेले आहेत. They ate with Jesus. ते येशू बरोबर जेवलेले आहेत. They prayed with ते Jesus. प्रार्थना केलेले They आहेत did ministry with आणि Jesus. ते येशू ख्रिस्ताबरोबर सेवा केलेली आहेत. Because they walked with Jesus, ते येशू बरोबर चालल्यामुळे their thinking has changed. त्यांचे विचार बदललेला आहे. The way they were looking at the same person has changed. त्या व्यक्तीला त्याच नजरेनं पाहत होते. ते विचार आणि ते नजर बदललेले आहे. If they were old Peter and John, जर ते जुना पेत्र आणि योहान असते they would have given him money. त्याला ते पैसे देऊन निघून गेले असते. If their mind setup was old, जर त्यांची विचारसरणी जर जुन्याच प्रकारचा असता, they would have said, okay, Baba, we don't have money, we'll give next time. They would have went. कदाचित त्यांनी म्हटले असते की आता पैसे नाही, मी तुला पुन्हा कधीतरी देऊ. But पण because they walked with Jesus, ते येशू ख्रिस्ताबरोबर चालल्यामुळे looking at the problem, their Yes. perspective had changed. त्या परिस्थितीला पाहिल्यामुळे त्यांची जे विचार करण्याची सरणी आहे ती बदललेली आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. When we walk with God, ज्यावेळेस आपण परमेश्वराबरोबर चालतो, when we walk with God every day, ज्यावेळेस दररोज आपण देवाबरोबर चालतो, when we take God with us every day, ज्यावेळेस दररोज आपण देवाला घेऊन चालतो, when we look at Jesus every day, ज्यावेळेस दररोज आपण येशूकडे पाहतो, my dear people, देवाची प्रिय लोक हो, the way we look at the problem, our perspective will change. ज्या पद्धतीने आपण त्या समस्येकडे बघतो ती मानसिकता आमची बदलून जातो. Amen. आमेन. Hallelujah.
प्रॉब्लम की तरफ देखने वाला जो नजरिया ना वो बदल जाएगा। कब बदलेगा? अगर मैं हर रोज प्रभु के साथ में चलता हूं। Amen. हालेलुया। Hallelujah. If I don't walk with God, जर मी देवाबरोबर चालत नाही, the problem still looks big. तो समस्या माझ्यासाठी मोठाच दिसून येतो. What happened to Iscariot Judah? आणि यहूदा इस्करियोतला काय घडलेलं आहे? What happened to him? त्याच्याबरोबर काय घडलेलं आहे? He ate with Jesus. तो येशू बरोबर जेवलेला He आहे. drank with Jesus. तो त्याच्याबरोबर प्याला पिलेला आहे. He walked with तो Jesus. येशू बरोबर चाललेला आहे. But पण his mind setup didn't change. त्याची मानसिकता बदललेली नव्हती. His mind setup didn't त्याची change. मानसिकता बदललेली नव्हती. That's why म्हणून his life didn't change. त्याचं जीवन बदललेलं नाहीये. But my dear people, पण देवाचे प्रिय लोक हो, Peter and John, पेत्र आणि योहान they walked with Jesus. ते येशू बरोबर चाललेले आहेत. Yes. आमेन. One more thing. अजून एक गोष्ट, This beggar, हा जो भिकारी आहे in all those years, त्या बऱ्याच वर्षापासून he might have seen thousands of worshippers going to the temple. आणि हजारोच्या संख्यानं जे मंदिरामध्ये जाणारे आराधकाकडे तो पाहिला असेल. People used to go to the temple and worship God. लोक त्या मंदिरामध्ये जाऊन देवाची आराधना करत असतील. He might have seen many people carrying animals into the temple to sacrifice. आणि अर्पण करण्यासाठी जनावरांना घेऊन जाताना तो पाहिला असेल. Worshippers were there. तिथं आराधक होते. No worshippers has changed his life. आणि कोणताही आराधक तिचं जीवन बदललेला नाहीये. They just gave him some money. ते फक्त काय तर देऊन गेलेले आहेत. My dear people, देवाचे प्रिय लोक हो, if we are worshippers only, it's not enough. आपण फक्त आराधक आहेत तर एवढं पुरेसे नाहीये. Because worshippers didn't change his life. कारण आराधक त्याचे जीवन बदललेले नाहीये. There were thousands of temple going people. आणि हजारोच्या संख्येने त्या मंदिरामध्ये जाणारे लोक होते. But Peter and John, they were different. पण पेत्र आणि योहान ते वेगळे होते. They were not just going to the temple, but they walked with God. ते फक्त मंदिरामध्ये जात नव्हते तर देवाबरोबर चालणारे होते. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Why are we scared in our life? आणि आमच्या जीवनामध्ये आपण भयभीत का आहे? Why we are scared for the problems? का समस्याला पाहून आपण घाबरतो? We are with Jesus for many years. बऱ्याच वर्षापासून आपण येशू ख्रिस्ताबरोबर आहे. Peter and John, they were just for 3.5 years with आणि- Jesus. आणि पेत्र आणि योहान येशू बरोबर फक्त 3.5 वर्षासाठी होते. Their thinking changed. आणि त्यांची मानसिकता बदललेली आहे. Their perspective has changed. आणि त्यांची जे पाहण्याची दृष्टिकोन आहे ती बदललेली आहे. But how are we? पण आपण कसं आहे? What is our perspective? आमची जे मानसिकता ती कशी आहे? How do we look at the problems? त्या समस्याकडे आपण कसं कोणत्या रीतीने पाहतो? When a problem comes in our lives, what do we think? ज्या समस्या आमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस आपण काय विचार करतो? Do we think like Peter and John? पेत्र आणि योहानाप्रमाणे आपण विचार करतो का? Do we change our mentality? आमची मानसिकता आपण बदलून टाकतो का? Or still we have that old thinking? का त्या जुन्या विचारासारखंच आपण आहे? My dear people of God, देवाचे प्रिय लोक हो, you may be carrying Bible, you may be walking with the Bible, तुम्ही पवित्र शास्त्र हातामध्ये घेऊन चालत असाल किंवा त्या वचनाप्रमाणे चालत असाल, but we need to walk with God. पण आम्हाला येशू ख्रिस्ताबरोबर चालायचं आहे. Hallelujah. हालेलुया. If you don't walk with God, जर तुम्ही देवाबरोबर चालत नाही, your thinking cannot change. तुमची मानसिकता बदलू शकत नाही. Your life cannot change. तुमचं जीवन बदलू शकत नाही. We will be like this आम्ही असंच राहणार आहे because of our thinking. आमच्या विचारांमुळे, Because we are not walking with God. कारण आपण देवाबरोबर चालत नाहीये. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So there was one rich man, he came to Jesus. आणि एक श्रीमंत व्यक्ती येशू जवळ आलेला आहे He asked Jesus, आणि तो येशूला विचारला, Teacher, गुरुजी, what to do to get eternal life? आणि सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी मी काय करू? Then मग येशू त्याला उत्तर Jesus दिलं. asked him, येशूने त्याला विचारलं, and he told him that whatever is written in the Bible, you do it. जे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे त्या सर्व गोष्टी तू पाळ. He said, तो म्हणाला, I do all these things. आणि तो म्हणाला, मी लहानपणापासून या सर्व गोष्टी पाळत I obey the Bible मी वचनाचा आज्ञापालन करतो. for many years. बऱ्याच वर्षासाठी I'm listening to the Bible मी वचनाप्रमाणे चालतो. for many years. बऱ्याच वर्षासाठी. Then he asked, आणि मग येशूने त्याला विचारलं, if anything is lacking, please let us know. I want eternal life. आणि तो व्यक्तीने येशूला असं विचारलं, जर काही अजून कमी आहे तर तू मला सांग, मला एकदम सार्वकालिक जीवन पाहिजे आहे.
Then Jesus said, मग येशूने त्याला उत्तर दिलं. Jesus looked at him येशूने त्याला पाहिलं and he said, आणि तो म्हणाला, you sell everything what you have आणि तो तुझ्याजवळ असलेल्या प्रत्येक गोष्टी तू विकून टाक and आणि follow me. तू माझ्या मागे ये. Follow me. तू माझ्या मागे ये. Listen to me, my dear people. आणि देवाचे प्रिय लोक, काळजीपूर्वक ऐका. Listen to me. काळजीपूर्वक ऐका. This rich man, आणि हा जो श्रीमंत व्यक्ती आहे, whole of life, संपूर्ण जीवनभरामध्ये he obeyed the Bible. त्याने या पवित्र शास्त्राचं आज्ञापालन केलेलं आहे. But Jesus says, पण येशू त्याला म्हणत आहे, follow me. तू माझ्या मागे ये. Follow me. आमेन. तू माझ्या मागे ये. Hallelujah. हालेलुया. If you remove Jesus from the Bible, जर येशू ख्रिस्ताला या वचनातून जर तुम्ही काढत आहे, Bible is nothing. तर पवित्र शास्त्र काहीच नाहीये It's of no use. आणि हा आमच्यासाठी उपयोगाचा नाहीये. My dear people, देवाचे प्रिय लोक हो, we may be following some laws or we may be following some rules, but we need to follow Jesus Christ. आपण काय नियम किंवा कायद्याच्या मागे चालत असेल, पण आम्हाला येशू ख्रिस्ताच्या मागे चालायचं आहे. If we are doing some things, जर आपण काही गोष्टी करत आहे, if we are obeying some of the laws, some of the rules from the Bible, आणि वचनातून काही नियम कायद्याचं आज्ञापालन जर आपण करत it is असेल, not enough. हे पुरेशी नाहीये. But we need to walk with Jesus. पण आम्हाला येशू ख्रिस्ताबरोबर चालायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Because Jesus is more than the laws. कारण या नियमापेक्षा अधिक येशू ख्रिस्त आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. If you obey some things, don't feel you are yourself something great. आणि जर तुम्ही काय थोडक्या गोष्टीचं आज्ञापालन करत आहे, तर समजू नका तुम्ही काय महान काम करत आहे. Yeah, that's not something great. आणि हे कोणताही महान काम नाहीये. But you need to follow Jesus. पण तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या मागे चालायचं आहे. This beggar was sitting at the gate. आणि हा जो भिकारी आहे, त्या मंदिराच्या दाराजवळ बसलेला आहे. In Old Testament, आणि जुना करारामध्ये there is one more person. त्या ठिकाणी अजून एक व्यक्ती आहे. He said, तो म्हणाला, I want to sit at the gate of the temple as a gatekeeper. आणि एक द्वारकाप्रमाणे एका त्या मंदिराच्या द्वारपाळाच्या प्रमाणे मला त्या मंदिराच्या दारापाशी थांबायचं आहे. He said, तो अशा पद्धतीने बोललेला I आहे. want to be a gatekeeper. तो म्हणाला की द्वारपाळ प्रमाणे मला राहायचं आहे. You want to stand at the gate. त्या मंदिराच्या दारासमोर त्याला थांबायचं आहे. This beggar was there. आणि हा भिकारी त्या ठिकाणी आहे. Two people, let us think. दोन व्यक्तीचा विचार आपण करूया. One is a beggar at the same place, त्याच ठिकाणी एक भिकारी उभा आहे and the person in the same place. आणि दुसरा व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी आहे. What is the difference between these two? या दोन व्यक्तींच्या मध्ये काय फरक आहे? This beggar is looking at the money. आणि हा जो भिकार आहे तो पैशाकडे पाहत आहे. This gatekeeper, this King David, he is looking at God. आणि जो दावीद राजा आहे, जो द्वारपाळ म्हणून उभा आहे, तो परमेश्वराकडे पाहत आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Why do we look at God? आपण देवाकडे का पाहत आहे? To get some things, काय मिळवण्यासाठी, to get some material blessings, काय तर वस्तू भेट मिळण्यासाठी, or to get Jesus? का येशूला मिळवण्यासाठी? What hunger we have, आमच्यामध्ये कोणती प्रकारची भूक आहे? what kind of thirst we have, my dear कोणत्या people. प्रकारची ताण आमच्यामध्ये आहे? Why do we go to church? आपण मंडळीला का जातो? Is it to get some blessings? काय आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी का? We should go to church to receive Jesus. आणि आपण मंडळीला येशू ख्रिस्ताला मिळवण्यासाठी जायचं आहे. We should go to church to meet Jesus. आणि येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी आपल्याला मंडळीमध्ये यायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. So let us change our mindset. म्हणून आमची मानसिकता आपण बदलून घ्यायचं आहे. We should change our mindset up, looking at the church and even looking at the world. आणि या मंडळीला पाहत असताना आणि या जगाला पाहत असताना सुद्धा आपल्याला मानसिकता आपली बदलायची हवी आहे. Our perspective should be different. आणि आमची दृष्टिकोन हा वेगळी असायला पाहिजे. We're going to church to meet God. आपण मंदिरामध्ये जात आहेत परमेश्वराला भेटण्यासाठी. We're not going to we're not going to church to please somebody. आणि कोणाला तर खुश करण्यासाठी मी मंदिराला जातो असं नाहीये. I want my God. मला माझ्या देवाची गरज आहे. Today I'm going to church. आणि आज मी मंदिराला जात आहे. I want to meet my Jesus. मला येशू ख्रिस्ताला भेटायचं I आहे. want to meet my Jesus. मला माझ्या येशूला भेटायचं आहे. Hallelujah. Amen. Hallelujah. Hallelujah. When you pray every day at home, आणि ज्यावेळेस तुम्ही दररोज प्रार्थना करत आहे, what should be your mindset up? मग तुमची मानसिकता कशी असायला पाहिजे? You should say, I want to meet Jesus today in prayer. तुम्ही प्रार्थना करायचं की मला आज माझ्या प्रार्थनेमध्ये येशूला भेटायचं I आहे. want to meet Jesus in prayer. आणि प्रार्थनेमध्ये मला येशूला भेटायचं आहे. If you are reading Bible, मी जर वचन वाचत आहे, what mindset up you should have? मग तुमच्यामध्ये कोणती मानसिकता असायला पाहिजे? You should say, तुम्ही असं म्हणायला Lord पाहिजे Jesus, की प्रभू येशू, I want to meet you in the Bible. या वचनामध्ये मला तुझी भेट घ्यायची आहे. Amen.
आमेन. Hallelujah. हालेलुया. I want to meet Jesus in the Bible. आणि या वचनामध्ये मला येशू ख्रिस्ताला भेटायचं आहे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हालेलुया. That is how you should look at the Bible. That is how you should read the Bible. आणि अशा प्रकारे तुम्ही या वचनाला पाहायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही या वचनाला वाचायचं आहे To meet Jesus. येशूला भेटण्यासाठी. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? My dear people of God. आणि देवाचे प्रिय लोक हो. World is looking for the material things. आणि जे जग आहे ह्या वस्तूंकडे तो पाहत आहे World is looking at temporary things. आणि जे जग आहे ते क्षणिक गोष्टींकडे तो पाहत आहे Human expectations are like that. आणि मनुष्याची जे जे अपेक्षा आहे ह्या अशा प्रकारची आहे. This beggar, आणि हा जो भिकारी आहे he was thinking about material blessings. आणि तो इकडे काहीतरी वस्तू प्राप्त करण्याच्या बद्दल तो विचार करत आहे He didn't know the God's plan. आणि देवाची काय योजना आहे हे त्याला माहित नव्हतं He didn't know the power of God. आणि देवाचं सामर्थ्य त्याला माहिती नव्हतं. But Peter and John knew. पण पेत्र आणि योहानाला माहिती होतं. My dear people of God, आणि देवाचे प्रिय लोक हो. we are going to church for many years. आणि बऱ्याच वर्षापासून आपण इकडे मंडळीला येत We आहे are reading Bible for many years. आणि बऱ्याच वर्षापासून आपण वचन वाचत आहे. Do we know the power of God? देवाच्या सामर्थ्याला आपण ओळखत आहे का? Do we know the plan of God? देवाच्या योजनाबद्दल आपल्याला माहिती आहे का? Don't confine yourself, don't limit yourself for worldly things or for small things. आणि छोट्या गोष्टीसाठी किंवा जगी गोष्टीसाठी स्वतःला इकडे कमी करून घेऊ नका. God wants to do greater things in our life. आणि परमेश्वराला मोठमोठ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये करून घ्यायचं This आहे. beggar, he asked them silver and gold. आणि या भिकारीने त्याला इकडे फक्त इकडे सोनं चांदी मागितलेलं आहे. But Peter said, पण पेत्र त्याला म्हणाला look at us, तू आमच्याकडे पहा, look at us. तू आमच्याकडे पहा. Previously, आणि पूर्वी he was telling, look at me. तो म्हणत होता तू माझ्याकडे पहा. Now he said, look at us. तो आता म्हणत आहे आमच्याकडे पहा. His language has changed. तिची बोली जी आहे ती बदललेली आहे. When you walk with Jesus, ज्यावेळेस तुम्ही देवाबरोबर चालता your language will change. तुमचा जो भाषा आहे तो बदलतो. Your faith will change. तुमचा विश्वास बदलतो Your perspective will change. आणि तुमची दृष्टिकोन जी आहे ती बदलतो If you walk with जर Jesus. तुम्ही येशू ख्रिस्ताबरोबर चालता. Hallelujah. हालेलुया. If you walk with the church, if you walk with a building, nothing will happen. जर तुम्ही मंदिर बरोबर चालता किंवा एका इमारताबरोबर चालता तर काही घडत नाही. If you walk just with these papers, nothing will happen. फक्त या कागदांना धरून तुम्ही चालता तर काय होत नाही. You find Jesus in every word. प्रत्येक शब्दामध्ये तुम्ही येशू ख्रिस्ताला मिळवा. You find Jesus in every page of this Bible. आणि या बायबल मधल्या प्रत्येक पानामध्ये तुम्ही येशूचा शोध घ्या. Then मग you will be changed, your life will be changed. तुम्ही बदलणार, तुमचं जीवन बदलणार. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. याची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया. This beggar thought आणि या भिकारीला असं वाटलं only God will give him blessings, फक्त परमेश्वरच मला इने आशीर्वादित करू देऊ शकतो. material blessings. आणि तो जगिक ज्या आशीर्वाद आहे तो. But on that day, पण त्या दिवसामध्ये what happened? काय घडलेलं आहे? Peter said, पेत्र म्हणाला rise up and walk in तू Jesus. ओठ आणि येशूच्या नावामध्ये चालू लाग. He said, तो म्हणाला silver and gold I have none, आणि सोना आणि चांदी माझ्याजवळ काहीच नाहीये but I have something. पण माझ्याजवळ काय तर आहे. I have something. माझ्याजवळ काय तर आहे That is the name of आणि Jesus. तो म्हणजे येशू ख्रिस्ताचं नाव आहे. Hallelujah. आमेन. हालेलुया. My dear people, देवाचे प्रिय लोक हो. today I don't know what you have or what you don't have. आणि आज तुमच्या जवळ काय आहे किंवा काय नाही हे मला माहिती नाहीये That is not important. आणि हे महत्वाचं नाहीये. But you have the name of Jesus. आमेन. पण तुमच्या जवळ येशू ख्रिस्ताचं नाव आहे. You have name of Jesus. तुमच्या जवळ येशू ख्रिस्ताचं नाव आहे That one name is आणि enough तो एक नाव पुरेसा आहे to solve all your problems. तुमच्या प्रत्येक समस्याला सोडवण्यासाठी. That one name is enough आणि तो एकच नाव पुरेसा आहे that every knee shall bow की प्रत्येक गुडघा टेकला जाईल in heaven, आणि स्वर्गामध्ये on earth, आणि या पृथ्वीमध्ये and even under the earth. आणि पृथ्वीच्या खालच्या गोष्टीमध्ये सुद्धा Every knee shall bow. आणि प्रत्येक गुडघा टेकला जाईल. Yeshua or Jesus, that is not just a word. आणि येशू हा काही येशू हा फक्त शब्द नाहीये. Jesus, that name is a person. आणि तो येशू आहे तो एक व्यक्ती आहे. That name is a person. आणि तो जो नाव आहे तो एक व्यक्ती आहे. Jesus it is not just a name, it's a person. आणि येशू हा फक्त नाव नाही तो एक व्यक्ती आहे. Hallelujah. हालेलुया. Not only that, आणि एवढंच नाही that name Jesus आणि तो येशू हा जो नाव आहे is a power. तो एक सामर्थ्य आहे. Hallelujah. हालेलुया. Not only that, एवढंच नव्हे that name Jesus तो नाव जो येशू आहे is presence. तो उपस्थित आहे. Hallelujah. हालेलुया. He is a person
तो एक व्यक्ती आहे, its power, तो सामर्थ्यशाली आहे and its presence. आणि तो आमच्या बरोबर उपस्थित आहे. Hallelujah. हालेलुया. That's the name of Jesus. आणि तो येशूचा नाव आहे That's the power of आणि Jesus. तो येशूचा सामर्थ्य आहे You have that name. आणि तुमच्या जवळ तो नाव आहे. When you see something, ज्यावेळेस तुम्ही कोणत्या गोष्टीकडे पाहता immediately you should think of Jesus. लगेच तुम्हाला येशू ख्रिस्ताबद्दल विचार करायचा You आहे should think of authority in the name of आणि Jesus. त्या येशूच्या नावामध्ये अधिकाराबद्दल विचार करायचा आहे. Hallelujah. हालेलुया. You need to talk to that problem. आणि त्या समस्याला तुम्हाला बोलायचं आहे. Rise up and walk. तू ओट आणि चालायला लाग. Rise up and walk. ओट आणि चालायला लाग. Whatever your problem, जे काही तुमची समस्या असेल you should talk to your problem. तुमच्या समस्याच्या बरोबर तुम्हाला बोलायचं In the आहे. name of Jesus, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये live my life. माझ्या आयुष्याला तू सोडून जा You sickness, आणि हे जे काही आजारपण आहे live my life. माझं जीवन तू सोडून जा. आमेन. Tension, live my problem. आणि जे काही Live my life. जे काही मानसिक त्रास आहे माझ्या जीवनातून तू निघून जा. Failures, live my life आणि in जे अपयश Jesus' आहे name. ते माझ्या येशूच्या नावामध्ये निघून जा. Live in Jesus' name. येशूच्या नावामध्ये निघून जा. That's how we should live our life. आणि अशा प्रकारे आमचे जीवन आम्हाला जगायचं आहे. That is the meaning of walking with Jesus. आणि हेच येशू ख्रिस्ता बरोबर चालणं होतंय. Hallelujah. हालेलुया. We are praying, we are reading Bible. आपण प्रार्थना करत आहे, वचन वाचत आहे We did it many years. आणि बऱ्याच वर्षापासून या गोष्टी करत आलेला But आहे. this year, पण या वर्षामध्ये we want to walk with Jesus. आम्हाला येशू ख्रिस्ता बरोबर चालायचं आहे. Hallelujah. हालेलुया. I don't want to be a normal person this एक year. सामान्य व्यक्ती मला या वर्षी बनायचा नाहीये No, I don't want to have same thinking again. आणि तीच मानसिकता घेऊन चालायचा नाहीये मला. Pastor, same problem. Pastor, this problem. Pastor, that problem. We need to come out of those thinking. आणि पास्टरला म्हणत बसायचं नाही की पास्टर हाच समस्या आहे, तेच समस्या आहे, तर त्या समस्येतून आम्हाला बाहेर निघायचं आहे. Because Jesus is there. कारण येशू ख्रिस्त आमच्या बरोबर आहे Pastor is not the solution. आणि पास्टर आमच्यासाठी नाही, तो सोल्युशन नाहीये Jesus is the solution. आणि येशू ख्रिस्त आमच्यासाठी सोल्युशन We आहे need to look at Him. आणि आम्हाला त्याच्याकडे पाहायचं आहे. We need to walk with Jesus. आम्हाला my येशू people. ख्रिस्ता बरोबर चालायचं आहे. Hallelujah. हालेलुया. God is thinking greater things for you, आणि परमेश्वर तुमच्यासाठी मोठमोठ्या गोष्टींचा विचार करत आहे. not just silver and gold. फक्त सोनं चांदी बद्दल नाही. This beggar, God raised him up on that day. आणि परमेश्वराने त्या दिवशी त्याला उठवलेला आहे. He started walking and jumping. तो चालू लागलेला, उड्या मारू लागलेला आहे. You know, one good thing one more good thing what I saw in him. आणि एक चांगली गोष्ट त्याच्यामध्ये आम्ही काय पाहिलेलं आहे, After being healed, त्याला आरोग्य प्राप्त झाल्यानंतर he didn't go to house. तो घरी गेलेला नाहीये, He went into the temple. तो मंदिरामध्ये गेलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You know, most of us, आणि आमच्यापैकी पुष्कळ लोक we want only blessings. आम्हाला फक्त आशीर्वादाची गरज आहे. We want blessings. आम्हाला फक्त आशीर्वादाची गरज आहे. When the blessing comes, ज्यावेळेस आशीर्वाद येतो we sit at home. आम्ही घरात बसतो. When the problem comes, ज्यावेळेस समस्या येतो we sit at church. आम्ही मंडळीत बसतो. We change our places. आम्ही आपली जागा बदलतो. You know what happened in this person's life? आणि या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय घडलेलं आहे, He was sitting in one particular place, तो एक ठराविक जागामध्ये तो बसत होता and God changed his place into a position. आणि त्याची जी जागा आहे तो एका एक पातळीवरती त्याला घेऊन आलेला आहे. Hallelujah. हालेलुया. From beggar life to worshiping life. आमेन. एका भिकारीच्या जीवनापासून त्याला एक आराधक बनवलेला आहे. Hallelujah. हालेलुया. He didn't think about the money or anything. त्यानं कोणत्याही पैशाच्या किंवा दुसऱ्या गोष्टीबद्दल विचार केला नाहीये. When he was healed, ज्यावेळेस त्याला आरोग्य मिळालेलं आहे he started looking at God. तो परमेश्वराकडे पाहायला सुरुवात केलेला He आहे. ran into the temple. तो त्या मंदिरामध्ये धावून गेलेला आहे. My dear people, त्याचे प्रिय लोक हो, we need to run to the church. आम्हाला सुद्धा येण्यात त्या मंदिरामध्ये धावून यायचं We आहे need to run to the church. आणि त्या मंदिरामध्ये आपल्याला धावून यायचं आहे. Church. चर्च मध्ये यायचं आहे. Yes. Mandir means they will start searching. We need to run to the church. आणि चर्च मध्ये आम्हाला धावून यायचं आहे. Hallelujah. हालेलुया. We should not walk, but we should run to the church आम्हाला येण्यात चालत यायचं नाही तर धावत यायचं आहे to worship God. देवाची आराधना करण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. So when you walk with Jesus, म्हणजे तुम्ही येशू बरोबर चालता you will get that spiritual authority. तुम्हाला ते आध्यात्मिक अधिकार तुम्हाला मिळतो. You will get the spiritual authority. तो आध्यात्मिक अधिकार तुम्हाला प्राप्त होतो. How you will get that one? मग ते कसं तुम्हाला प्राप्त होतो, When you have that relationship with God. ज्यावेळेस देवाबरोबर ते नाते संबंध तुम्ही बनवून घेता. Hallelujah. हालेलुया. Every day.
दररोज one thing. एकच गोष्ट, When you are at home, ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये आहे, Lord Jesus, येशू I want you. मला तुझी गरज आहे, I want you, Lord. मला तुझी गरज आहे प्रभू, I want you. मला तू हवा आहेस, I want you. मला तू हवा आहेस. That should be our hunger. आणि ही आमची भूक असायला पाहिजे. When we are walking, ज्या समज चालत आहे, when you are going somewhere, ज्यावेळेस तुम्ही कुठे जात आहे, we should say, Jesus, I want you. तुम्ही सांगायला पाहिजे की येशू मला तू हवा आहेस. Amen. Amen. Hallelujah. Don't say, Jesus, I want this, I want that, but say, Jesus, I want you. तुम्ही असं म्हणू नका येशू मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, तसं म्हणू नका. तर तुम्ही सांगा येशू मला तू हवा आहेस. Amen. Amen. Of course, when you say this and that, He will give. हे आणि ते जे गोष्टी ज्या तुम्ही मागता तो देतोच. But पण if you ask Jesus, ज्या तुम्ही येशूला मागता, you will become a blessing. तुम्ही एक आशीर्वाद बनता. Amen. Amen. Hallelujah. You will become blessing for other people. तुम्ही दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं बनता. All of life, don't keep on receiving blessings. आणि संपूर्ण जीवनभरामध्ये फक्त आशीर्वाद मिळवत बसू नका. You become a blessing to other people. तुम्ही दुसऱ्या लोकांसाठी आशीर्वाद बना. John, Peter and John, पेत्र आणि योहान just they walked for 3.5 years. 3.5 वर्षासाठी ते येशू बरोबर चाललेले आहेत. They became blessing for a beggar. They became blessing for a lame person. आणि तो एका पांगळ्या व्यक्तीसाठी, एका भिकारीसाठी ते आशीर्वादाचे ठरलेले They आहेत. became blessing for many nations. आणि बऱ्याच राष्ट्रांसाठी ते आशीर्वादाचे बनलेले आहेत. Now that we have the same question. आता आम्हाला हाच प्रश्न आहे, To how many people you became a blessing? तुम्ही किती लोकांसाठी आशीर्वादाचे बनलेले आहे, How many people are blessed by your life? आणि तुमच्या जीवनाद्वारे किती लोक आशीर्वादित बनलेले आहेत. Our whole life we are just crying, bless me, bless me, bless me, my family, bless my husband, bless my wife, bless my children. आणि संपूर्ण वर्षभरामध्ये किंवा संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त स्वतःसाठी प्रार्थना करत आहे, मला आशीर्वादित कर, माझ्या कुटुंबाला आशीर्वादित कर, माझ्या लेकरांना, माझ्या नवऱ्याला, माझ्या पत्नीला आशीर्वादित कर. You have to become a blessing. तर तुम्हाला आता हे आशीर्वाद बनायचा आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. It is enough. आणि हे पुरेसे आहे. We kept on receiving from God. फक्त देवाकडे आपण स्वीकारत आलेला आहे. Give me, give me, give me, give me. मला दे, मला दे, मला दे. Now आणि आता we should say like Peter, आम्हाला पेत्राप्रमाणे म्हणायचं आहे, what I have, जे माझ्या जवळ आहे I will give you. ते मी तुला देणार आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. What do you have? तुमच्या जवळ काय आहे? What do you have? तुमच्या जवळ काय आहे? काहीच नाही. No. नाही. You have name of Jesus. Amen. तुमच्या जवळ येशू ख्रिस्ताचं नाव आहे. You have authority of Jesus. तुमच्याकडे येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे. You have power of Jesus. येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य तुमच्या जवळ आहे. It's there with you. हे तुमच्या जवळ आहे You need to recognize it. आणि हे तुम्हाला ओळखून घ्यायचं आहे. I have this power now. आणि हे सामर्थ्य माझ्या जवळ आहे. I will not be afraid of anything. आणि कोणत्याच गोष्टीच्या बद्दल मला भयभीत होणार नाही. Jesus is there with आणि me. येशू ख्रिस्त माझ्या बरोबर आहे. He is walking with तो me. माझ्या संगतीत चालत आहे. I am walking with मी Jesus. येशू बरोबर चालत आहे. Even after many years, if we are worried, if we are discouraged, आणि it's really very bad thing. आणि बऱ्याच वर्षानंतर सुद्धा आपण भयभीत असेल किंवा निराश असेल तर ही चुकीचं गोष्ट आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? Are you understanding what I say? जे मी तुम्हाला सांगत आहे तुम्हाला समजत आहे का? My dear people of God, देवाचे प्रिय लोक हो, what do you have? तुमच्या जवळ काय आहे? What do you have, my dear people? आणि प्रिय लोक तुमच्या जवळ काय आहे? This beggar was at the temple, आणि हा जो भिकारी मंदिराजवळ होता, a physical temple, एक a building. बिल्डिंग, एक इमारताजवळ तो होता. But one day, पण एक दिवस 2 living temple walked there, 2 जिवंत मंदिर त्याच्याजवळ चालत आलेले आहे. Peter and John. पेत्र आणि योहान. Hallelujah. हालेलुया. You are the temple now. आणि आता तुम्ही ते मंदिर आहे. Wherever you go, ज्या ठिकाणी तुम्ही जाता, wherever you go, ज्या ठिकाणी तुम्ही जाता, there are needy people. त्या ठिकाणी गरजवंत लोक आहेत. There are people in problems. ते तिथं लोक समस्यामध्ये आहेत. You need to become a blessing. तुम्ही आशीर्वादाचं बनायचं आहे. Whatever it is. जे काय असेल. Hallelujah. हालेलुया. You tell them about Jesus. तुम्ही येशू बद्दल सांगा. You tell them about Jesus. तुम्ही येशू बद्दल सांगा. If they have sickness, जर त्यांच्यामध्ये जर आजारपण आहे, tell them I will pray for you. मी त्यांना सांगा मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. If they have any other family problems, जर त्यांच्यामध्ये काही कुटुंबाच्या समस्या असतील, tell them I will pray for त्यांना you. सांगा मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Come to church, a pastor will pray for you. मंदिरामध्ये या, पास्टर तुमच्यासाठी प्रार्थना करतील. Hallelujah. हालेलुया. When we start becoming a blessing for others, जेव्हा
आपण दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचे कारण बनत बसतो, then you will see greater glory in your families. मग तुमच्या कुटुंबामध्ये महान असं गौरव तुम्ही पाहणार आहे. Amen. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Are you understanding what I say? जे मी सांगत आहे तुम्हाला समजत आहे का? My dear people of God, आणि देवाचे प्रिय लोक हो, when Jesus came in your life, ज्यावेळेस येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये आले, your place has changed and you went to a new position. तुमचं जे जागा होती ती बदललेलं आहे आणि एका नवीन पातळीवर ते तुम्हाला येशूनं ठेवलेलं आहे. 10 years ago, 10 वर्षापूर्वी, 5 years ago, 5 वर्षापूर्वी you started coming to church. तुम्ही मंडळीमध्ये यायला सुरुवात केलेला आहे. How was your thinking? तुमचा विचार कसा होता How is your thinking now? आणि आता तुमची विचारसरणी कशी आहे You need to change. हे तुम्हाला बदलायचं आहे. Only one name can do that one. आणि फक्त एकच नाव ते बदलू शकतो. You need to say that the name of Jesus is with me. आणि तुम्हाला सांगायचं आहे की येशू ख्रिस्ताचं नाव माझ्या संगतीनं आहे This name of Jesus is enough for आणि me. येशू ख्रिस्ताचं नाव आहे माझ्यासाठी पुरेसं आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Suddenly some things may happen, आणि अचानक रीतीनं काही गोष्टी घडू शकतो, but पण we should not be afraid आपण भयभीत व्हायचं नाहीये. because कारण we have the name of Jesus. आमच्या जवळ येशू ख्रिस्ताचं नाव आहे. David suddenly he saw the Goliath. आणि दावीदाने गोलियातला पाहिला, He was not afraid. तो घाबरलेला नाही, He was not afraid. तो घाबरला नाही, He fought against him तो त्याच्या विरोधात लढला and he won the battle आणि तो युद्ध जिंकलेला आहे. just by one slingshot. फक्त एकाने तो गोपनच्या द्वारे त्याने तो युद्ध जिंकलेला आहे One shot. आणि फक्त एकच वार केलेला आहे. Why? का? He was a small boy. तो एक लहान मुलगा होता. Why when he saw that Goliath, why he was not afraid? का तो ज्यावेळेस गोलियातला पाहिला तो का घाबरला नाही? Why King Saul and the army was afraid? सौल राजा आणि जो त्याचे सैन्य होते त्याला पाहून घाबरले होते, पण हा दावीद जो होता तो घाबरलेला नाहीये. Why Saul and his army was afraid? आणि सौल राजा आणि त्याचं सैन्य का घाबरलेले होते? This boy was not afraid आणि हा जो व्यक्ती होता, मुलगा होता, तो घाबरलेला नाहीये. because कारण Saul was going to the temple, but David was walking with God. कारण सौल राजा जो होता तो मंदिरामध्ये जात होता, पण दावीद राजा तो देवाबरोबर चालत होता. If you go to church, that's not enough. तुम्ही मंदिरात येता हे पुरेशी नाहीये. You carry Jesus wherever you go. तुम्ही ज्या ठिकाणी जाता तुम्ही येशू ख्रिस्ताला घेऊन चाला. You are the temple of God. तुम्ही देवाचं मंदिर आहे Jesus is there with you. आणि येशू तुमच्या बरोबर आहे. He has changed your position. त्यानं तुमची जागा बदललेली आहे. Today we are not beggars. आणि आज आम्ही भिकारी नाहीये, We are worshippers. तर आपण आराधक आहे. Hallelujah. हालेलुया. We are worshippers. आणि आपण आराधक बनलेला आहे. You know, Peter and John, they were going for prayer. आणि पेत्र आणि योहान त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी जात होते. Afternoon prayer. आणि दुपारच्या वेळेचा प्रार्थना. And this man, आणि हा जो व्यक्ती आहे he went inside to worship. तो आराधना करण्यासाठी गेलेला आहे. Whosoever goes in the temple, जो कोणी त्या मंदिरामध्ये प्रवेश करतो, they go to prayer, they go to worship, they go to meet God. ते प्रार्थना करण्यासाठी जातात, आराधना करण्यासाठी, ते देवाला भेटण्यासाठी जातात. We also go to meet God. आम्ही सुद्धा देवाला भेटण्यासाठी जायला पाहिजे. My dear people of God, आणि देवाचे प्रिय लोक हो, let us change our thinking. आमची विचारसरणी आपण बदलूया. Let us change our position. आणि आमची जागा बदलूया. We are not sitting at the beautiful gate now. त्या सुंदर दरवाजापाशी आपण बसलेलं नाहीये. Jesus has changed us from there. आणि येशू ख्रिस्तानं आम्हाला त्या ठिकाणी पासून बदललेलं आहे. He has given us an heavenly place. आणि तो एक स्वर्गीय जागा आम्हाला दिलेला आहे. Ephesians chapter 2 says, इफिसकरस पत्र 2 अध्याय सांगत आहे, we are sitting with God. आपण देवाबरोबर बसलेले We are आहे. sitting at the high place, at the right hand of Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताच्या उजव्या हाताजवळ आपण बसलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. You are not sitting among your problems. तुम्ही तुमच्या समस्यामध्ये बसलेला नाहीये. You are sitting with Jesus तुम्ही Christ. येशू ख्रिस्ताबरोबर बसलेला आहे. Hallelujah. हालेलुया. That's how you need to look at your life. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनाकडे पाहायचं आहे. Let us look at Jesus. आपण येशूकडे पाहूया. Hallelujah. हालेलुया. What do you have? तुमच्या जवळ काय आहे? What do you have? काय आहे तुमच्या जवळ? If you have worries, जर तुमच्याकडे चिंता आहे, you give worries to others. तुम्ही दुसऱ्यांना चिंता देता. Two believers, दोन विश्वासी they met each other. ते एकमेकांना भेटलेले आहे Both have worries. आणि दोघांजवळ चिंता आहे. What did they say? आणि ते काय म्हणाले? क्या करूं, मेरे जीवन में बहुत प्रॉब्लम है. और दूसरा बोलता है, हाँ मेरे जीवन में भी वैसे है. What they are doing?
ते काय करत आहे? They are giving each other. ते एकमेकांना देत आहे. माझा प्रॉब्लेम तू ऐक, तुझा प्रॉब्लेम मी ऐकतो. एकमेकांना प्रॉब्लेम देता. No. You need to give Jesus to each other. तुम्ही एकमेकांना येशू ख्रिस्ताला द्यायचं आहे. Hallelujah. हालेलुया. If anybody says like that, जर कोणी असं बोलत असेल, माझ्या जीवनात प्रॉब्लेम आहे, माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे, then what you have to say? मग तुम्हाला काय सांगायचं आहे? माझ्या जीवनामध्ये येशू आहे, माझ्या जीवनामध्ये येशू आहे. तोच येशू तुझ्यामध्ये आहे. आमेन. Hallelujah. हालेलुया. That same Jesus is there with you. आणि तोच येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे. Don't be afraid. घाबरू नकोस. He will work in your life. तो तुझ्या जीवनामध्ये कार्य करेल. He will work in your life. तो तुझ्या जीवनामध्ये कार्य करेल. That's how you need to walk. आणि अशा प्रकारे तुम्हाला चालायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Today you may be eating chutney and bhakri, आज चटणी भाकरी तुम्ही खात असाल, but you have to say, पण तुम्हाला सांगायचं आहे, I have Jesus. माझ्याजवळ येशू ख्रिस्त आहे. I have Jesus. माझ्याजवळ येशू ख्रिस्त You आहे. walk with Jesus. तुम्ही येशू ख्रिस्ताबरोबर चाला. One day, आणि एक दिवस God will change your plate. आणि परमेश्वर तुमचा जो थाळी आहे तो बदलून टाकेल. God will change your menu. आणि तुमची जे यादी आहे तो परमेश्वर बदलून टाकेल. Hallelujah. हालेलुया. You may be having a 5-star menu in your आमेन. hands. आणि तुमच्या ताटामध्ये 5 स्टार हॉटेल प्रमाणे जेवण असेल. Hallelujah. हालेलुया. When आणि मग you keep on walking with God. कधी होणार ज्यावेळेस तुम्ही येशू बरोबर चालायला सुरुवात करणार. Hallelujah. हालेलुया. You know, our God, no, He is very much concerned about our food. आणि आमच्या जेवणाबद्दल परमेश्वराला खूप काळजी आहे. He said in the book of Revelation chapter 3, आणि प्रगटीकरण याचा 3रा अध्यायामध्ये तो म्हणालेला आहे, I am knocking at the door. मी तुझ्या दाराजवळ उभा राहून ठोकत आहे. If you open the door, जर तू दार उघडशील, I will come and eat with you. मी आत येणार आणि तुझ्या बरोबर जेवणार. When he saw the Zacchaeus, ज्यावेळेस तो जकर्याला पाहिला, he said, तो म्हणाला, I want to come to your house. मला तुझ्या घरी यायचं आहे. What he was doing there? आणि तू त्या ठिकाणी काय करत असतो? Jesus was eating there. आणि येशू त्या ठिकाणी जेवत होता. And after the resurrection, आणि पुनरुत्थान झाल्यानंतर Peter and Andrew and all the disciples, they were catching fish again. आणि पेत्र, अंद्रिया हे आणि बाकीचे शिष्य आहेत ते मासे पकडत होते. They thought everything is over now. त्यांना वाटलं की आता सगळं काय समाप्त झालेलं आहे. Jesus died and he went. येशू मेला, तो निघून गेला. Now what to do? आता काय करायचं आहे? चला आता परत मासा धरूया आम्ही. सगळं संपलं, 3.5 वर्ष झालं, आता काय होणार आहे काय होणार नाही, असंच आहे आमचं नशीब, मासा पकडायचं. They went to catch the fish. आणि मासे पकडण्यासाठी पुन्हा त्यांनी गेलेले आहेत. But Jesus again came there. पण येशू पुन्हा त्या ठिकाणी आलेला आहे. He stood on the seashore. आणि त्या समुद्र किनारी तो उभा राहिलेला आहे. They came ते आले and Jesus asked them, आणि येशूने त्याला विचारलं, My dear children, आणि माझे प्रिय लेकरं, have you a food? तुमच्याजवळ जेवण आहे का? He was frying fish for them. आणि तो त्यांच्यासाठी मासा भाजत होता. He gave them fish fry. आणि फिश फ्राय त्यांना दिलं. Jesus wants to give us food. आणि येशू ख्रिस्ताला आम्हाला अन्न द्यायचं आहे. He will never keep us hungry. तो आम्हाला कधीच उपाशी ठेवणार नाही. He will never keep us hungry. तो आम्हाला कधीच उपाशी ठेवणार नाही. In all the years of my ministry life, आणि माझ्या सेवाच्या या संपूर्ण वर्षांमध्ये we never stayed hungry. आम्ही कधीच उपाशी राहिलेलो नाहीये. Never stayed hungry. आम्ही कधीच उपाशी राहिलेलो नाहीये. I heard many pastors saying बऱ्याच पास्टरांकडनं मी ऐकलेलं आहे that we didn't had food. की आमच्याजवळ जेवण नव्हतं. We went through tough time. आम्ही कठीण समस्यातून गेलेलो आहे. But I want to thank God. पण मी प्रभूला धन्यवाद देत आहे. We never stayed even one day hunger. आम्ही एक दिवस सुद्धा इकडे उपाशी राहिलेलो नाहीये. Hallelujah. हालेलुया. Because our God gives us food. कारण आमचा परमेश्वर आम्हाला अन्न पुरवतो. He will change your menus, my dear, आणि तुमची जी यादी आहे तो इकडे येशू बदलून टाकेल. if you walk with जर Jesus. तुम्ही येशू बरोबर चाललाल. Don't worry about the roti and bhakri, chutney, whatever you are eating today. आणि आज जे तुम्ही रोटी भाकरी चटणी खाताय त्याच्याबद्दल तुम्ही विचार करत बसू नका. Your menu will definitely be changed. तुमची जी यादी आहे तो खरोखर बदलणार आहे. Book of Psalm 23 says, स्तोत्र संहिता 23 सांगत आहे, "You will prepare a table before me in the presence of enemies." आणि माझ्या शत्रूंच्या समोर तू माझ्यासाठी इकडे मेज तयार करतोस म्हणून सांगितलेलं आहे. ताट नाहीये, तो टेबल तयार करा. आमेन. Hallelujah. हालेलुया. Plate is small, my dear, but आणि- table is big. आणि जो थाली आहे तो आमच्यासाठी छोटा आहे पण मोठा टेबल आमच्यासाठी खूप मोठा आहे. Hallelujah. हालेलुया. If you want to eat, जर तुम्हाला खायचं असेल you have to think what to eat. तुम्हाला विचार करावा लागणार की मला आता यातून काय खायचं आहे. Today you may be thinking आज तुम्ही विचार करत असेल what to eat, काय खायचं आहे, but a day will come. पण एक दिवस असं येईल You have a table, तुमच्याजवळ एक मोठा टेबल आहे, same words तेच शब्द but different tone. पण वेगळ्या स्वरामध्ये. What to eat? आता काय खायचं आहे, What to eat? What to eat?
काय खायचं आणि काय खायचं ह्याच्यामध्ये फरक आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. That's how God will change our lives. आणि अशा प्रकारे परमेश्वर आमचं जीवन बदलेल. Let us walk with Jesus. आणि येशू ख्रिस्ताबरोबर आपण चालूया. What you have today, आणि आज तुमच्या जवळ काय आहे give it to others. ते दुसऱ्यांना तू दे. Start giving to others. दुसऱ्यांना द्यायला सुरुवात कर. Don't keep it for yourself. स्वतः जवळ तुम्ही ठेवू नका. You become a blessing. तुम्ही दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं बना. You become a blessing. तुम्ही दुसऱ्यांसाठी आशीर्वाद बना. Change people's position. आणि लोकांची जे पातळी आहे किंवा जे जागा आहे तुम्ही बदला. Your neighbors may be in problem. तुमचे जे शेजारी आहेत ते समस्येमध्ये असतील. Don't just see and go. तुम्ही त्यांच्याकडे पाहून घेणे निघून जाऊ नका. But Peter didn't do that one. पेत्र त्या गोष्टी केलेल्या नाहीये. Peter and John, they stood and they changed his place to position. आणि पेत्र आणि योहान त्या ठिकाणी थांबलेले आहेत. त्याची जागा एका मोठ्या पातळीवरती घेऊन आलेले From आहे. footpath to the temple. आणि त्या फुटपाथ पासून त्या मंदिरामध्ये त्यांनी बदललेले आहे. From beggar life to the worshipper आणि life. भिकारी जीवनापासून एका आराधकापर्यंत त्यांनी बदललेले From आहे. lame life to walking life. आणि पांगळा जीवनापासून तो चालणाऱ्या जीवनामध्ये तो बदललेला आहे. From lying life to the dancing life. आणि तो पांगळा व्यक्तीला तो नाचणारा व्यक्ती बनलेला आहे. That's who you are. आणि ते लोक तुम्ही आहे. You can do that. आणि ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. Hallelujah. हालेलुया. You are a blessing. तुम्ही एक आशीर्वाद आहे. Amen. आमेन. Shall we stand up on our feet? आपण सर्वजण आपल्या जागेवर उठून उभा Let's राहू. look unto the Lord. आणि देवाकडे आपण पाहणार आहे. My dear people of God. आणि देवा